Good morning, friends. Since 2 days we were trying to understand our new aspect of learning as well as explaining the part it is about माइंड मॅपिंग. आपण 2-3 दिवसापासून माइंड मॅपिंग याच्यावर फोकस करत आहोत. त्याच्याबद्दल आपण सखोल अशी माहिती घेतली. आणि माइंड मॅपिंग म्हणजे थोडक्यात एखादी कल्पना थोडक्यात तिला विस्तृत करणे, विशिष्ट अशा आकृतीद्वारे म्हणा. मग त्या आकृतीचे प्रकार तुम्हाला सांगितलं मी की मॅप म्हणा किंवा रोज म्हणा, बलून्स म्हणा, अशा विविध प्रकारची ती किंवा मग बार म्हणू आपण, त्याद्वारे तिला एक स्पष्ट करणे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता पेज नंबर 145वर त्याबद्दल काही अशी माहिती आहे ती आपण वाचू, तिच्यावर थोडक्यात वर्णन करू. त्यानंतर काही आस्पेक्ट दिले आहेत ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये की ज्या आस्पेक्टचा उपयोग करून आपण माइंड मॅपिंग आपली कशी एक्सपांड करता येईल, कशी वाढवता येईल, आपली विचार क्षमता, आपली क्रिएटिव्हिटी कशा प्रकारे वाढवता येईल त्याच्यावर आपण विचार करू. त्याच्या अगोदर आपण हे जे पार्ट 1 आहे A1 ॲक्टिव्हिटी 1 स्टडी पेज नंबर 145 स्टडी द गिव्हन टॅब्युलर कॉलम. हा टॅब्युलर कॉलम वाचा इन पेअर्स, त्याच्या जोड्या दिल्या आहेत, त्याची माहिती दिली आहे. टेल युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ ईच गिव्हन बिलो, त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. एनहान्स ॲक्टिव्हिटीज विथ माइंड मॅपिंग. तुमचे जे ॲक्टिव्हिटी आहे माइंड मॅपिंग, तर ती ॲक्टिव्हिटी माइंड मॅपिंग वाढवण्यासाठी, ती क्रिएट जास्त व्यवस्थित करण्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो. आता पहिली गोष्ट जी आहे ती आहे एक्सप्लोअर न्यू आयडियाज अँड कॉन्सेप्ट. नवीन नवीन आयडिया आपण त्यात समाविष्ट करू शकतो. त्यांनी वर्णन दिले आहे, हेल्प स्टुडंट गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ न्यू आयडियाज बाय हॅव्हिंग देम क्रिएट अ माइंड मॅप. A mind map can assist with understanding because it conveys hierarchy and relationships, allowing students to see the big picture. थोडक्यात त्या आयडियांचा वापर करून एखादं चित्र असेल, एखादी ती आकृती असेल, ती पाहिल्या त्या विषयाबद्दलची कॉन्सेप्ट काय आहे, तो विषय काय आहे, एका कटाक्षात समजतो. थोडक्यात याचा वापर आपण करू शकतो. एक्सप्लोअर न्यू आयडियाज. त्यानंतर मग सेकंड आहे ब्रेनस्टॉर्म, म्हणजे आपल्या मेंदूला थोडीशी एक चकाकी देणे, उजळणी देणे. गेट क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लोईंग विथ माइंड मॅपिंग. माइंड मॅप्स आर अ ग्रेट ब्रेनस्टॉर्मिंग टूल. माइंड मॅपिंग जी आहे ती आपल्या मेंदूला चांगली उजळणी देणारा एक घटक आहे. अँड कॅन हेल्प स्टुडंट लेट देअर थॉट्स फ्लो फ्रीली. आणि विद्यार्थ्यांना आपला विचार मांडण्यासाठी अगदी ते मुक्तपणे एक चान्स देतो. while making important connections between ideas and concepts. थोडक्यात आपल्या कल्पना ज्या आहेत किंवा ज्या काही कॉन्सेप्ट आहे, एक आपण कशावर भाष्य करणार आहोत, कशावर आपण मांडणी करणार आहोत, यांचे एक सहसंबंध साधण्याचा ते प्रयत्न करतो ब्रेनस्टॉर्मिंग. थोडक्यात आपण डोक्याला जर जास्त उजळणी दिली, डोक्याला थोडंसं ताण दिला थोडक्यात. त्यानंतर मग टेक नोट्स आहे. एनकरेज स्टुडंट्स टू एंगेज इन ॲक्टिव्ह थिंकिंग इन्स्टेड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन बाय युजिंग माइंड मॅप्स फॉर नोट टेकिंग. माइंड मॅप्स एनकरेज स्टुडंट्स टू फोकस ऑन कीवर्ड्स अँड आयडियाज इन्स्टेड ऑफ जस्ट रायटिंग डाऊन व्हॉट द टीचर सेज. थोडक्यात माइंड मॅपच्या या ठिकाणी जर टेक नोट्स, आपण एखादं लेक्चर असतो ना सरांचं पाल्हाड लेक्चर आपण संपूर्ण लिहितो का? नाही लिहित, पूर्णतः लिहित नाही, शब्द लिहित नाही, फक्त काही ठळक मुद्दे जे असतात ते आपण नोट डाऊन करतो. थोडक्यात टेक नोट्स, पॉईंट्स काढतो. तर असे पॉईंट्स काढून ते पॉईंट्सचा उपयोग आपण माइंड मॅपिंगसाठी करू शकतो, आपला मेंदूला चालना देण्यासाठी. त्यानंतर मग राईट एसे हा एक भाग आहे. स्टुडंट कॅन क्रिएट एन एसे आउटलाईन, गॅदर आर्ग्युमेंट्स अँड कोट्स or brainstorm ideas for your essays with mind map. थोडक्यात एखादा निबंध लिहायचा असेल, एसे लिहायचा असेल, तर थोडक्यात आउटलाईन तयार करतो की आपल्या निबंधात कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजे.
इट इज कॉल्ड ऑल्सो माइंड मॅपिंग. थोडक्यात ढाचा, मुद्दे कोणते यायला पाहिजे त्याला म्हणून आपण माइंड मॅपिंग. त्यानंतर मग मेमोराईज इन्फॉर्मेशन, एखादी माहिती असेल ती स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ती माहिती तयार करणे. थोडक्यात माइंड मॅप्स activate many levels of brain activity and are great tool to help with memorization from vocabulary words to a foreign language. थोडक्यात जे ग्रामीण शब्द असतील, परकीय शब्द असतील, ते शब्द लक्षात ठेवून त्यांचा वापर करणं, ती एक स्मरणशक्ती वाढवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर करणं, हे माइंड मॅपिंगसाठी काय असतं, एक प्रभावशाली हत्यार आहे. माइंड मॅपिंग हे अगदी ऍक्टिव्हपणे कार्य करू शकतो. त्यानंतर मग क्रिएट प्रेझेंटेशन, हाऊ स्टुडंट्स यूज माइंड मॅप्स टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन अन इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग वे विथ माइंड मॅप्स. Students can use mind mapping software to create a presentation in advance, to create one on the spot during a live presentation. थोडक्यात एखाद्या ठिकाणी जर लाईव्ह प्रेझेंटेशन करायचं असेल तर त्यावेळेस तो थोडक्यात त्या कार्यक्रमाचा ढाचा तयार करू शकतो. प्रस्तावना म्हणा, म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, प्रस्तावना कोण करणार, नंतर मग संचलन कोण करणार, थोडक्यात आभार मत कोण व्यक्त करणार, आभार प्रदर्शन कोण करणार, थोडक्यात इट इज कॉल्ड ऑल्सो माइंड मॅपिंग टेक्निक. त्यानंतर मग स्टडी फॉर अँड असेसमेंट. माइंड मॅप्स आर अ ग्रेट वे फॉर स्टुडंट टू गॅदर ऑल द इन्फॉर्मेशन दॅट मे बी कवर्ड ऑन अन एक्झामिनेशन, इन्क्लुडिंग क्लास नोट्स, टेक्स्ट बुक, चॅप्टर अँड रीडिंग लिस्ट. थोडक्यात अभ्यासासाठी सुद्धा त्या माइंड मॅपिंगचा उपयोग होऊ शकतो. आणि एज्युकेट ग्रुप प्रोजेक्ट्स, थोडक्यात बाय युझिंग अ माइंड मॅप स्टुडंट कॅन व्हिज्युअलाइज व्हॉट नीड्स टू बी डन अँड हू नीड्स टू डू इट. युझिंग अन ऑनलाईन माइंड मॅपिंग प्रोग्राम इज बेस्ट फॉर ग्रुप प्रोजेक्ट्स, सो स्टुडंट कॅन इझिली शेअर इट. त्या माइंड मॅपिंगच्या द्वारे एखादा विषय इतरांजवळ सुद्धा तो आपल्या त्या मित्रांमध्ये शेअर करू शकतो, ते एक्झिक्युट करून, थोडक्यात मांडणी करून प्रोजेक्टची. अशा प्रकारे आपलं माइंड मॅपिंग प्रभावशाली करण्यासाठी मित्रांनो आपण या गोष्टींचा वापर केला तर ते अतिशय चांगलं तयार होईल. नाऊ A2 ॲक्टिव्हिटी दिली आहे. गिव्हन बिलो इज अ माइंड मॅपिंग टेम्पलेट. आता या ठिकाणी पुस्तकात पेज नंबर 146 वर एक माइंड मॅपिंग टेम्पलेट दिली आहे. यूज द आयडिया, तुमचे काही आयडिया असतील, थॉट्स असतील, कॉन्सेप्ट असतील, टू इलिस्ट्रेट, डेव्हलप देम. त्या तुम्ही काय करा, डेव्हलप करा. डेव्हलप युअर आयडिया इन द फॉर्म ऑफ मेन ब्रांच, सब ब्रांचेस अँड टेरिटरी ब्रांचेस रिस्पेक्टिव्हली. उपविभाग याच्यात ती विभागणी करा. आता पहा इथं मेन माय माइंड मॅप. आता एक उदाहरण घेऊ आपण थोडक्यात. इमोशन्स. काय इमोशन्स म्हणजे काय बरं? भावना. व्यक्तीच्या भावना आता तुम्हाला माहिती आहे किती प्रकारच्या आहेत, जवळपास 5-6 प्रकारच्या भावना असतात. थोडक्यात एक कोणती आली, सॅड. एक आली एक्साइटमेंट. नंतर एक आली सगळ्यांच्या आवडती हॅपी. त्यानंतर मग एक आहे जास्त करून येते, तो पण येते, ती भावना येते ती म्हणजे अँग्री. त्यानंतर अशी एक भावना येते आपण अचानक दचकतो, स्केअर्ड. तिला काय म्हणतात, स्केअर्ड. अशा ह्या भावना आहेत. आता या भावना पुन्हा आपण त्यांचे एक विश्लेषण वेगळ्या प्रकारे करू शकतो. आता एक्साइटमेंट होतो म्हणजे काय होतं, थोडक्यात सरप्राईज, ॲस्टॉनिशमेंट, किंवा वरी. अशा ह्या त्याच्या सब फिलिंग्स आहे. आता सॅड मध्ये काय येतं मग, क्राय. अजून सॅड मध्ये
लोनलीनेस, एकाकीपणा, किंवा शाळेमध्ये आणि कोणती भावना येऊ शकते? सॉरो, दुःख, ही एक भावना आहे ना. त्यानंतर अँग्रीमध्ये, संतापामध्ये काय येईल मग? थोडक्यात संताप आला म्हणजे अशा गोष्टी होतात. लाऊडनेस, जोराचा आवाज काढतो माणूस, किंवा या ठिकाणी पुन्हा रूढ होतो. काय होतो? रूढ, उद्धटपणे वागतो. पुन्हा अशी एक भावना येऊ शकते ॲरोगंट, उद्धट वागतो. स्केअर्ड, चकतो माणूस. या ठिकाणी कोणत्या भावना असतात? स्केअर्डमध्ये मला वाटतं शॉक, मेंटल शॉक आपण, मानसिक धक्का अशा. आणि हॅपीमध्ये मग आहेत एक्साइटमेंट, थोडक्यात मग जॉय, डान्सिंग, स्माइलिंग. जसं जसं आपण विचार करू तशा तशा त्या गोष्टी वाढत जातात, ते इमोशन्स वाढत जातात. म्हणजे ही काय आहे? ही आपली माइंड मॅपिंगची एक विस्तृत अशी भावना आपण त्या ठिकाणी करत जाऊ मित्रांनो. ओके, आता आपल्या नोटबुकमध्ये पुन्हा ऑल्सो राईट अ पॅराग्राफ ऑन द माइंड मॅप यू हॅव कम्प्लिटेड. आणि आपण जो आता माइंड मॅप तयार केला याच्याबद्दल आपण एक पॅराग्राफ लिहू शकतो. ओके, my friends, we have seen here the types of emotions. Okay, there are I think 5 kinds of emotions: sad, excitement, angry, scared, and happy. Those are related to humans behavior. या सगळ्या भावना काय आहेत? माणसाच्या वागण्यावर किंवा त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. याच्याबद्दल तुम्ही पॅराग्राफ सुद्धा लिहू शकता. ओके, आता A3 जे आहे, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू शो द डेव्हलपमेंट in your personality seen within yourself in the last 5 years. You can take the help of the following points in order to develop each of them into further branches. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गेल्या 5 वर्षापासून तुमचं जे डेव्हलपमेंट झालेले आहे, तुमचा जो विकास झालेला आहे त्याच्याबद्दलची माइंड मॅपिंग करायची आणि खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ते डेव्हलप करू शकता. त्यांनी काय म्हटलंय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, माय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मुद्दा कोणता? याला वाढवायचं आहे. खालील पहा कोणते कोणते मुद्दे आहेत? डेव्हलपमेंट इन फिजिक्स, नंतर मग सेल्फ लर्निंग प्रोसेस, कम्युनिकेशन स्किल्स, सोशल अवेअरनेस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. या सगळ्या गोष्टी इथं येतील. आता पहिला मुद्दा कोणता आहे? डेव्हलपमेंट इन फिजिक्स. फिजिक्स मीन्स शारीरिक जो चेंजेस आहेत ते काय काय झाले, मग तुम्ही त्या ठिकाणी ते मुद्दे मांडवायचे किंवा मग वाढवायचे, एक्सपांड करायचे. त्यानंतर मग सेल्फ लर्निंग प्रोसेसमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला, अवलंब केला, त्यांची ती मांडणी करायची, ते विस्तृत करायची. त्यानंतर मग कम्युनिकेशन स्किलमध्ये तुमचे काय काय फरक झाले, तुमचं बोलण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी, तुमचं स्किल वाढवण्यासाठी तुम्ही काय काय केलं ते तुम्हाला मांडायचं आहे. नंतर सोशल अवेअरनेस करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या त्याची माहिती त्या ठिकाणी त्या माइंड मॅपिंगमध्ये द्यायची, वाढवायची, जेणेकरून तुमची ती प्रॅक्टिस होईल मित्रांनो. त्यानंतर मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या होत्या, तुम्ही तो कोणत्या फॅमिली, तुमच्या कुटुंबाबद्दल कोणत्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही फॉलो केल्या, तुम्ही त्यांचा अवलंब केला, त्या ठिकाणी ते मांडायचे. असे हे ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही ते तयार करा माइंड मॅपिंग भाग. त्यानंतर मग E4 सुद्धा तसंच एक ॲक्टिव्हिटी आहे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू शो द बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. तुम्हाला गेम्स अँड स्पोर्ट्स याबद्दल सुद्धा माइंड मॅपिंग करायची आहे, वाढवायचं आहे. मित्रांनो, हे दोघं भाग तुम्हाला जमतील
ज्याप्रमाणे तुम्हाला इमोशन्स तुम्ही दाखवलं ना, त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी, कारण तुम्हाला पॉईंट्स पण दिलेले आहेत त्यांनी की तुम्ही हे भाग समाविष्ट करा आणि त्या ठिकाणी तुमचे भाग, तुमचे काही माइंड मॅपिंग असतील, काही कॉन्सेप्ट असतील, आयडिया असतील, त्या वाढवा. ओके माय फ्रेंड्स, आता कृपया करून मला त्या उद्या हे जे दाखवलं दोघं आस्पेक्ट माइंड मॅपिंग म्हणून अतिशय बरं होईल, कारण प्रॅक्टिस जशी कराल त्याप्रमाणे तुमचा अभ्यास वाढेल आणि तुम्ही अजून सुद्धा काही विषयावर तुम्ही माइंड मॅपिंग करू शकता. आणि ते म्हणजे काही विषय लिहून घ्या, त्यावर तुम्ही थिंक करा, थोडक्यात सुरुवात तर करा, ट्राय तर करा. जसं फ्रुट्स, टाइप्स ऑफ फ्रुट्स, किंवा आपण असं म्हणू मीन्स ऑफ कम्युनिकेशन ऑफ ब्रँचेस, एज्युकेशन, शिक्षणाची शाखा. आता भरपूर तुम्हाला याच्यावर माइंड मॅपिंग करता येईल. किंवा मग अजून आहे मीन्स ऑफ कम्युनिकेशन, संचारचे साधने म्हणू आपण. किंवा मग संप्रेषणाचे माध्यम कोणते कोणते. आता तुम्हाला माहिती आहे मीन्स ऑफ कम्युनिकेशन कोणते कोणते भरपूर आहेत. टेलिव्हिजन आहे, मोबाईल फोन आहे, लॅपटॉप आहे, न्यूजपेपर आहे, बुक्स आहे, भरपूर गोष्टी आहेत की जे मीन्स ऑफ कम्युनिकेशन करतात. तर अधिक माहितीसाठी खाली पण त्यांनी दिले आहे की ब्रॉज द इंटरनेट टू नो द फॉलोइंग. आणि इंटरनेटमध्ये या गोष्टींचं टाईप करून की या गोष्टींचं माहिती मिळायची असेल तर डिफरंट फ्रेम्स, डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग, याच्याबद्दल सखोल माहिती घ्या की माइंड मॅपिंग नेमकं काय आहे हे तुमचं लक्षात येईल. की जवळपास 5-6 भाग जरी तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केले किंवा त्याच्यावर तुम्ही माइंड मॅपिंग केली, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो मला नाही वाटत की तुम्हाला हा भाग एक्सप्लेन करायला, समजायला डिफिकल्ट वाटेल मित्रांनो. ओके माय फ्रेंड्स, तर बी अलर्ट, थोडंसं पुन्हा वाचा, पुन्हा माहिती घ्या आणि त्याच्यावर थिंक करा की माइंड मॅपिंग नेमकं काय. थोडक्यात एखादी माहिती एका त्या विशिष्ट अशा बलूनद्वारे किंवा अशा या एरोजद्वारे, बॉक्सेसद्वारे तिला माहिती वाढवणं, थोडक्यात तिला विस्तृत करणं, तिला जास्तीत जास्त कशी इम्प्रेसिव्ह बनेल ती मांडणी करणं, त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. अशा प्रकारे तुम्ही ती माइंड मॅपिंग करू शकता मित्रांनो. तर मी तुमच्या रिस्पॉन्सची वाट पाहीन. तुम्ही रिस्पॉन्स द्या अशी अपेक्षा करतो. माइंड मॅपिंगचा एक तरी आस्पेक्ट तयार करा, तुमच्या मनाने जेवढं शक्य तेवढं करा, परंतु यू मस्ट डू युअर ड्युटी. ओके माय फ्रेंड्स, गुड डे.